श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर गाजराचा सीझन आहे, तर गाजराचा हलवा बनवायचा आहे आपल्याला आज। तर आज आपण बनवतोय मस्त छान असा गाजरचा हलवा। गाजरचा हलवा बनवायला थोडासा वेळ लागतो, कारण गाजर शिजायला वेळ लागतो त्यामुळे। तर आज मी बनवते मस्त गाजरचा हलवा। 2 किलोचा गाजरचा हलवा बनवते मी, मुलांना आवडतो। आणि हा गाजरचा हलवा आहे ना, हा 4-5 दिवस आरामात टिकतो, त्यामुळे आपण इथे 2 किलो गाजरचा हलवा बनवते। आणि आत्ता दुपारच्या जेवणासाठी मस्त भात घातलेला आहे आणि मसुराची आमटी करणार आहे मी। मसुराच्या डाळीची आमटी, वाटण वगैरे बनवून ठेवलंय मस्तपैकी। आणि पिल्लू तिकडे बसली आहे। आता मी पहिले काय करते, गाजर आहे ना ते कढई तापवून घेतली, त्यामध्ये आपल्याला चमचाभर तूप घालायचं आहे आणि तुपावर आपल्याला गाजर टाकायचं आहे। गाजर टाकूया आणि आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचे। आपण कुकरमध्ये वगैरे अजिबात बनवणार नाहीये, तर आपण असेच बनवणार आहे गाजरचा हलवा। असा कढईमध्ये खूप छान होतो। आणि जो कुकरमध्ये बनवतो ना, तो थोडासा आहे ना पान, त्याला चव नाही लागत। जेवढा आपण वाफेवर शिजवून चांगला गाजरचा हलवा होतो ना, तेवढा तो कुकर मधला गाजरचा हलवा होत नाही। आता बरेच जण असे आहेत, त्यांना ते म्हणतात गाजरच्या हलव्याला खूप जास्त वेळ लागतो बनवायला। पण हो, वेळ लागतो, पण त्याची नंतरचा जो रिझल्ट आहे तो किती भारी असतो, हो की नाही? म्हणून गाजरच्या हलव्याला वेळ लागतो। एक अर्धा पाऊण तास आपल्याला गाजरचा हलवा बनवायला लागतो, पण गाजरचा हलवा खूप छान होतो। आपल्याला गाजर आहे ना वाफेवरच शिजवायचंय। आपण थोडस दूध घालूया यामध्ये। आता काय आहे, थंडीच्या दिवसामध्ये ना गाजर भरपूर स्वस्त असतात। आणि स्वस्त म्हणजे गाजर आत्ताच मिळतात ना थंडीच्या दिवसांमध्ये, आणि मग गाजरचा हलवा झालाच पाहिजे। आणि आता संक्रांत आहे, गोड काहीतरी बनवायचंय, मग गाजरचा हलवा तुम्ही आदल्या दिवशीच जरी बनवून ठेवला ना तरी सुद्धा चालेल, कारण गाजरचा हलवा टिकतो 4-5 दिवस तरी आरामात टिकेल फ्रीज मध्ये, बाहेर नाही। आणि काही जणांना थंड गाजरचा हलवा सुद्धा आवडतो, त्यामधली मी एक आहे की मला गाजरचा हलवा आहे ना तो थंड आवडतो, गरम गाजरचा हलवा नाही आवडत। आता आपण याच्यावर झाकण ठेवून ना हे शिजवून घेऊया। तर अर्धा लिटर दूध घातलंय मी यामध्ये, कारण मी यामध्ये खवा पण वापरणार आहे, फक्त दुधामध्ये नाही करणार आहे, तर खवा वापरणार आहे। आणि मस्त असं आपण शिजवून घेऊया झाकण ठेवून। अजून जेवढा आहे ना पूर्ण दूध टाकलंय मी यामध्ये। आता झाकण ठेवून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, भाताला किती छान उकळ आली आहे, मस्त छान मोकळा सळसळीत भात होतो। कुकरमध्ये मी शक्यतो भात बनवत नाही, जेव्हा कमी भात करायचा असेल ना तेव्हाच कुकरमध्ये करते, नाहीतर मी असाच भात बनवते। आणि तर आपण आहे ना मसुराच्या डाळीची आमटी पण बघूया। तर मागे एकदा मी व्हिडिओ शेअर केलेली आहे, पण करूया आता छान अशी। तर मोहरी टाकली, उगाच अर्धा चमचा टाकायची फक्त। आणि ह्या वाटणामध्ये आहे ना सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं घातले। सुकं खोबरं एवढंच घालायचं, जास्त नाही। हे बघा, एवढंच सुकं खोबरं घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं। आता आपण कांदा घालायचा आहे। जर तुम्हाला असा कांदा तेलामध्ये परतायचा नसेल तर वाटणासोबत वाटून घेतला तरी सुद्धा चालेल, पण मी असा परतवून घेते। कांदा छान गुलाबी रंगाला येईपर्यंत परतायचा, असा कच्चा वरती आला नाही पाहिजे कांदा।
आणि मसुराची डाळ भिजवायची गरज नसते, डायरेक्ट बनवलं तरी चालतं. आपण फक्त धुवून घेतले, एक छान असा 2 मोठे बटाटे घातलेत, कारण मसूर बटाट्याची आमटी करते ना मी, म्हणून. इथं आपला भात पण तयार झालाय बघा, मस्त मोकळा छान भात तयार होतो. आणि आपण तो एक हे पण बघून घेऊया, गाजर परतवत राहायचं. आपण दुर्लक्ष केलं ना तर गाजर खाली लागला. गॅस बारीक करून टाकायचा आहे. मस्त आपल्याला गाजर शिजवायला अर्धा तास तरी लागणार आहे. अर्धा तास लागतो गाजर शिजवायला. हा एकदा गाजर शिजला ना हा का मग जास्त वेळ नाही लागणार आपल्याला. आपण काय करूया, गाजर तर शिजतोय आणि गॅस बघा मी एकदम बारीक केला, एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरच हा गाजर शिजवायचा. टाकायचा आहे आपल्याला. आता माझ्याकडे जो कढीपत्ता आहे ना तो थोडासा सुकलाय. कढीपत्त्याचा फ्लेवर आला ना तरी खूप झालंय. गेला थोडासाच टाकलाय, जास्त ना 10-12 पानं. आता आपण आहे ना, हे बघा कांदा छान लाल झालाय. आता आपण वाटण टाकायचं आणि आमटी आहे ना थोडी अशी घट्टसर होते लवकर, त्यामुळे डाळ घेताना थोडीशी कमी घ्यायची. ज्यांना पातळ डाळ आवडत असेल त्यांनी, आणि ज्यांना घट्टसर डाळ आवडत असेल त्यांनी मग थोडीशी जास्त घेतली तरी चालते, कारण ही डाळ आहे ना पटकन घट्ट होते. आता मस्त परतून घेऊ मसाला. पुन्हा चांगलं तेल सुटलंय. त्यामध्ये हळद, थोडासा आपला घरचा घरगुती मसाला, गरम मसाला, धणे पावडर आणि हा आपण कांदा लसूण मसाला 1 छोटा चमचा घालतो. हे 2 छोटे चमचे तिखट आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर आहे आणि 1 छोटा चमचा धणे पावडर आणि छोटा चमचा आपण हळद घेतली. हे परतून घ्यायचं मस्त. तुम्हाला तिखट तुमच्या अंदाजाने तुम्हाला घालायचं आहे, तुम्ही कसा तिखट खाता तसं. मी गॅस बारीक केलाय. आता आपण ही डाळ टाकणार आहे. डाळ 1-2 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. ही 1 वाटी डाळ घातली आहे मी, पण आता तुम्हाला दिसेल ती भिजली असल्यामुळे ती जास्त दिसते. 1च वाटी डाळ घातलेली आहे मी भिजत. आणि त्यामध्ये बटाटा जास्त घालते, कारण माझे 2 मुलं आहेत त्यांना बटाटा लागतो, त्याच्यामुळे मी बटाटा जास्त घालते. आता जे वाटणाचं पाणी आहे ना ते पण घालूया. ते ही आमटी, भात आणि लोणच्याची फोड किंवा लोणचं नसेल तरी पण चालतं, फक्त पापड एखादा भाजला तळून घेतला. आता एक चवीपुरतं मीठ घालूया आपण. ढवळून घ्यायचं आणि उकळ आली का झाकण ठेवून आपल्याला डाळ बटाटा शिजेपर्यंत मस्त मसुराची आमटी शिजवून घ्यायची. हे बघा, आता आहे ना पहिले आपल्याला ह्यामध्ये घालायचंय खवा. तर खवा असा हातावर मोडायचा
किसून घेतला तरी चालतो, पण तो काय त्याच्यामध्ये विरघळून जातो. किंवा काही जण काय करतात, थोडासा तुपावर परतून घेतात आणि मग घालतात. मी नाही तुपावर वगैरे परतत. घेऊ शकतो आपण तुपावर परतवून, पण मला गरज नाही वाटत त्याची, मी असंच घालते. भरपूर खवा घातलेला आहे मी आणि मस्त ताजा ताजा खवा आणलेला. आता हे बघा लगेच विरघळतो ना खवा, मग गरज नाही काय हे करायची. आता साखर घालायची याच्यामध्ये. तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. ही बारीक साखर आहे त्याच्यामुळे एवढी साखर लागणार आहे. जाड साखर असेल ना तर थोडीशी कमी लागते आणि बारीक साखर असेल तर जास्त लागते. आपण हे ड्रायफ्रुट्स घालू यामध्ये. भरपूर ड्रायफ्रुट्स घालायचे, मनुके घालायचे, छान वाटतात. वेलची पावडर थोडी जास्त अशासाठी कमी साखर घालते वेलची वाटताना, त्यामुळे ही साखर आणि वेलची असेल. काय मस्त सुगंध यायला सुरुवात झाली लगेच. मस्त झालं आपला गाजरचा हलवा. आता याला पाणी सुटलंय, कसलं खव्याचं पाणी आहे आणि साखर विरघळली ना, मग साखरेने पाणी सोडलेलं आहे.